रामलिंग मंदिर बघून आपण आलो गुरसाळ्यातलं सोमलिंग मंदिर बघा। या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला काही युद्धातले प्रसंग दगडावर कोरलेले बघायला मिळाले। आतमध्ये आपल्याला पूर्ण दगडी बांधकामातला सभा मंडप बघायला मिळाला। तिथनं आम्ही गेलो मुख्य गाभाऱ्यातल्या सोमलिंगाचं दर्शन घ्यायला। पिंडीचं दर्शन घेतल्यानंतर समोरच आपल्याला महादेवांची अष्टधातूची मूर्ती पण बघायला मिळाली। मुख्य गाभाऱ्यातून बाहेर आल्यानंतर आपल्याला ह्या मंदिरात गणपतीच्या तब्बल 8 मूर्त्या बघायला मिळाल्या। तिथं आम्हाला विठ्ठल रखुमाईची आणि काही देवींची मूर्ती बघायला मिळाली। त्यांचं दर्शन घेतल्यानंतर मी मंदिराची प्रदक्षिणा मारली व त्यानंतर मंदिराच्या उंबराच्या खाली असलेल्या गुप्तलिंगाच्या दर्शनासाठी मी मंदिराच्या बाहेर आलो। ह्या मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला दगडी पायऱ्या लागतात। त्या पायऱ्यातून खाली उतरल्यानंतर आपण गुप्तलिंग मंदिराच्या दिसून जातो। खाली जात असताना आपल्याला इथं पण बऱ्याच ठिकाणी कोरीव काम केलेलं बघायला मिळालं व खाली आल्यानंतर आपल्याला नंदी व नंदी समोरच आपल्याला महादेवांची पिंड बघायला मिळाली। हे असलं गुप्तलिंग मंदिर मी पहिल्यांदाच बघितलं। इथं असलेला अजून एक रस्ता आम्हाला नगरखान्याच्या दिशेने घेऊन गेला। तिथं आम्हाला जुन्या काळातले डोल पण बघायला मिळाले। तुम्ही पण या मंदिरांना एकदा नक्की भेट द्या। व्हिडिओ आवडला असेल तर